तर लग्नानंतरचा हा पहिला सण आहे इथे ह्या घरामध्ये माझा. तर मस्त असं बघा, दर शुक्रवारी तर तसं मी हळदीचं लेपन करतेच. पण माझा हा पहिला सण आहे आणि सणाला तर छानच आहे. हळदीचं लेपन केलेलं आहे, त्यामुळे आज इथे हळदीचं लेपन करते बघा मी. तर हळदीचं लेपन करण्यासाठी मी इथे प्लेटमध्ये हळद घेतलेली आहे आणि अष्टगंध जे असतं चंदनयुक्त अष्टगंध ते, आणि तुम्ही गोमूत्र पण घेऊ शकता. माझ्याकडे गोमूत्र नव्हतं, त्यामुळे हे 2च मिक्स केले आणि त्यामध्ये पाणी टाकून एक पेस्ट बनवली आणि त्याने मी हळदीचं लेपन केलेलं होतं उंबरठ्यावर. आणि आता इथे बघा हळदीचं लेपन झालेलं आहे. तर चला पूजेला इथे बघा सुरुवात केलेली आहे मी. सगळ्यात पहिलं हे जे बाकीचं घंटी, दिवा वगैरे सगळं आहे ते मी सगळं जिथलं तिथे काढून ठेवते. आणि त्यानंतर आता देव तर थोडेसेच आहेत. नवीन सगळं संसार आहे. पहिला पण मी सांगितलेलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये. सगळं काही नवीन, म्हणजे सगळं काय नवीनच आहे. कारण म्हणजे पहिल्यापासून सेट केलेलं नव्हतं. त्यामुळे जरा लिमिटेड आहे. आणि देवारा पण मी इथे चौरंगावर देव सगळे मांडलेले आहेत. देवारानंतर घेणारच आहोत चांगला मुहूर्त एक बघून. तर तात्पुरतं इथं चौरंगावर मी बांधलेलं आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी माझं होम टूर दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं मी सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेकआउट करा. तर इथं चला पूजेला सुरुवात केलेली आहे मी. थोडेसेच देव आहेत, त्यामुळे जास्त पूजेला काही वेळ लागलेला नव्हता मला. सगळ्यात पहिले इथे चौरंग पुसून घेतलेला होता स्वच्छ मी. जे वस्त्र अंतरलेलं होतं त्यानेच मी चौरंग पुसून घेतलेला होता. त्यानंतर हे स्वच्छ धुतलेलं वस्त्र जे आहे ते मी याच्यावर अंथरलेलं आहे. आणि चला आता पूजेला आपली सुरुवात करूया. तर हे मोराच्या पिसाचं जे आहे ते मी इथं बघा मस्त थोडंसं असं इथं डेकोरेशन म्हणून छान दिसावं म्हणून लावलेलं होतं, ठेवलेलं होतं. त्यानंतर आता हे हळदीचं लेपन जे केलेलं होतं मी उंबरठ्यावर, ते सुकलेलं होतं. त्यामुळे आता मी इथे रांगोळी काढून घेते पहिल्या उंबऱ्यावर आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करूया. आता उंबऱ्यावर दोन्ही बाजूने रांगोळी काढून झाल्यानंतर इथे साईडला ज्या आपल्या दरवाजाच्या फ्रेम असतात त्याला पण मी हळदीचं लेपन केलेलं होतं उंबऱ्यावर. प्लस दोन्ही बाजूचं थोडं जे आहे आपल्या फ्रेम असते दरवाजाची त्याच्यावर पण मी हळदीचं लेपन करून घेते. तर त्याच्यावर हे 5 बोटं हळदीचे, 5 बोटं कुंकवाचे असे मी दोन्ही बाजूला उठवून घेते. आणि त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. आणि त्यानंतर साईडला फ्रेमला हळद कुंकू लावल्यानंतर इथे उंबरठ्यावर पण बघा मी 5 बोटं हळदीचे आणि 5 बोटं कुंकवाचे असे उठवून घेतलेले आहेत. आता हे उंबरठ्यावर तर मी नेहमीच लावते. साईडच्या फ्रेमला तर हळदीचं लेपन केलं कीच लावते मी. आणि आता चला हा रांगोळी आणि मस्त असं लावून झालेलं आहे. इथं बघा तो मुलगा शेजारचा बघून गेला आणि म्हणतोय, मला विचारत होता, रील्स करताय का तुम्ही? त्याला म्हटलं हो, मी व्हिडिओ बनवते म्हणून. तर इथे पूजा करता बघा एक शेजारची एक लहान मुलगी आहे ती आलेली होती. तर आपल्याकडं कोण कधी कसं कोणत्या रूपाने येतं माहिती नाही पडत आपल्याला. त्यामुळे मस्तपैकी असा टिक्का लावलेला होता तिला मी व्हिडिओ काढत होते त्यामुळे ती आलेली होती बघून. पण आपल्याला पण माहिती नाही कोण कधी कसं येतं, त्यामुळे मी टिक्का मस्तपैकी लावलेला होता कुंकवाचा तिला. त्यानंतर ते पूजेला सुरुवात केलेली होती. तर सगळ्यात पहिलं मी इथं आता मी जो आपला कुलस्वामिनीचा कलश आहे तो मांडलेला नव्हता देवारा बसवल्यानंतर. तर मी तो पहिला इथे कुलस्वामिनीचा जो कलश आहे तो मांडून घेते. तर ज्यांना कोणाला माहिती नसेल तर आपण कुलस्वामिनीचा कलश मांडणं आपल्या देवांमध्ये हे खूप उपयुक्त असतं, म्हणजे चांगलं असतं. कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो, आपल्या पाठीशी असतो. त्यामुळे आपल्या देवारामध्ये कुलस्वामिनीचा कलशाने आपण मांडलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काही जास्त करावं लागत नाही. तर असं तांब्या लागतो आपल्याला आणि एक असं नारळ लागतो. तर नारळाला थोडं मी आता बघून घेते तर कुठे लावायचं म्हणून. मस्त असं हळदीचा मळवट भरणार आहे ह्या नारळावर मी. आणि मध्ये कुंकूचं असं मस्त मोठं असं हे करणार आहे. त्यामुळे इथे बघते मी कुठं आपल्याला नाही का चांगलं वाटेल लावल्यानंतर. तर ते हळदीने मळवट पहिलं मी भरून घेते. तर आपल्या आवडीप्रमाणे आहे हे करायचंच आहे, असं काय कंपल्सरी नाही आहे, पण आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो. तर अशा प्रकारे हा मांडायचा असतो कुलस्वामिनीचा कलश. तर तांब्या घ्यायचा असतो, त्याच्यावर 5 बोटं हळदीची, 5 बोटं कुंकवाची अशी लावून घ्यायची. तर मी तर सुरुवातीला लावलेली नव्हती, ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसेलच. मी विसरलेली होती, नंतर मला आठवलं पानं आणि आपलं नारळ ठेवल्यानंतर. पण मग नंतर मी लावलेलं होतं, पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर
5 बोटं हळदीची, 5 बोटं कुंकवाची अशी काढून घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही पानं पण लावू शकता किंवा नाही लावली तरी चालेल. आता आज घट पण बसणार होते आणि पहिल्यांदा मी कलश मांडत होते, त्यामुळे मी पानं पण लावलेली होती त्याच्यावर आणि असा नारळ ठेवायचा असतो कुलस्वामिनी म्हणून. तर इथं बघा मस्तपैकी मळवट पण भरून झालेला आहे, हळद कुंकू लावून झालेलं आहे. आता मळवट भरून झालेला आहे. पुढे मी इथं हे बघा कलशवर पानं लावून घेते. तर 5 पानं आपल्याला इथे लावायची असतात कुलस्वामिनीच्या कलशवर. ते हे मी मगाशी सांगितलं कंपल्सरी नाही आहे. पण मी पहिल्यांदा लावते आणि घटस्थापना पण आहे, त्यामुळे मी इथे पानं पण लावलेली होती कलशवर. जर तुमच्याकडे नसतील तर असं कंपल्सरी नाही आहे की लावायचंच म्हणून. तर आता बघा इथे मी जसं मगाशी सांगितलं की मगाशी मी हळदीची 5 बोटं, कुंकवाची 5 बोटं लावायला विसरलेली होती. तर आता इथे मी हळदीची बोटं आणि कुंकवाची बोटं लावून घेणार आहे. त्याच्यानंतर मग नारळ ठेवून तो कलश ठेवणार आहे देवाऱ्यावर. तर हे जे हळद-कुंकूचं माझ्याकडे आहे करंडा, त्यामध्ये हळद-कुंकू संपलेलं होतं, त्यामुळे मी कुंकू काढून घेतलेलं होतं करंड्यामध्ये आणि 5 बोटं हळदीची कुंकवाची लावून घेतलेली होती. त्याच्यानंतर मी हा नारळ ठेवलेला होता आणि बघा तुम्हाला दिसलं असेल इथं असं मी हात पुढे करून ठेवायलाच, त्यामुळे तेव्हाच मला आठवलं की खाली मी हळद-कुंकू अक्षता वाहिल्या नव्हत्या. जिथे आपण ज्या जागेवर कलश ठेवतो त्या जागेवर पहिलं आपल्याला सगळ्यात पहिलं हळद-कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला तो कलश मांडायचा आहे. तर इथे बघा हळद-कुंकू आणि अक्षता वाहून घेते आणि त्याच्यानंतर आपण कलश ठेवूया याच्यावर. तर बघा हा कलश आता मी ठेवून घेतलेला आहे. आपल्या कुलस्वामिनीचा कलश ठेवलेला आहे. तर खूप महत्त्वाचा असतो हा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवणं. तर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नेक्स्ट टाईमपासून शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही हा कलश ठेवू शकता. ज्यांना कोणाला माहिती नाही आहे, देवाऱ्यामध्ये ठेवला नसेल, तर तुम्ही नवरात्रीपासून पण सुरू करू शकता. खूप चांगला काय म्हणतो चांगले दिवस असतात हे आपल्या देवीची सेवा करण्यासाठीचे. त्यामुळे तुम्ही आता ह्या येत्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा कलश तुमच्या देवाऱ्यामध्ये मांडू शकता. तर चला आता आपल्या पुढच्या पूजेला सुरुवात करूया. तर इथं सगळ्यात पहिलं बघा गणपतीची ही फ्रेम आहे माझ्याकडे. ती मी पुसून घेते आणि मग बाकीचे देव जे आहेत, देव काय 2च आहेत आणि स्वामींचे तर मूर्ती आणि पादुका मी मम्मीकडून आणल्या होत्या. कारण मम्मी म्हणाली की इथे काय माझ्याकडून पूजा होणार नाही, त्यामुळे तूच घेऊन जा स्वामींची मूर्ती आणि पादुका. जे पहिलं तुम्ही व्हिडिओजमध्ये माझ्या जे कंटिन्यूस व्हिडिओज पाहतात त्यांनी बघितलं असेल स्वामींच्या मूर्ती आणि पादुका, म्हणजे बऱ्याच पूजांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये पाहिलंच असेल. आणि एक एक्स्ट्रा लग्नामध्ये बहिणींनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिलेली होती, ती पण मी आज पहिल्यांदा मांडणार आहे देवाऱ्यामध्ये. तर इथे बघा जी फ्रेम आहे गणपतीची ती पुसून झाल्यानंतर हे जे अन्नपूर्णाची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती आहे माझ्याकडे, कन्यादानमध्ये दिलेली होती मम्मीने, तर ती मी देवाऱ्यामध्ये मांडलेली आहे. तर ही पण मूर्ती मी छानपैकी अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने आणि त्याच्यानंतर स्वच्छ कपडा सुक्का आहे त्याने मी पुसून घेतली. आणि नंतर इथं अष्टगंध आपल्याला लावायचं आहे आणि अष्टगंध फक्त गणपतीच्या फ्रेमला आपली जी कृष्णाची मूर्ती आहे त्याला फक्त अष्टगंध लावणार आहे मी. आणि बाकी जे गणपतीची फ्रेम आहे आणि आपली बाकीचे जे देव आहेत, रुक्मिणी आणि आपली अन्नपूर्णा देवी, तिला मी हळद कुंकू लावणार आहे. देवांना फक्त अष्टगंध लावतात हे तर माहितीच असेल सगळ्यांना. तर अशी मी पूजा करून घेते पटकन, चला आणि पुढे नंतर बघूया आपण. तर हे बघा आता ही जी मूर्ती आहे खाली ह्या चौरंगाखालीच मी ठेवलेली होती, ती मी आता काढलेली आहे बघा. तर हीच ती मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची, जी मला माझ्या बहिणीने लग्नामध्ये दिलेली होती. तर खूप छान मूर्ती आहे. पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला, एकदम हसरा चेहरा आहे विठ्ठलचा पण आणि रुक्मिणीचा पण चेहरा एकदम हसरा आहे. तर विठ्ठलाला फक्त अष्टगंध लावणार आहे आणि रुक्मिणीच्या पायांना अष्टगंध आणि हळद कुंकू दोन्ही मी वाहणार आहे. तर चला पुढे पूजा मी पूर्ण करून घेते आणि नंतर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते कशी झालेली आहे पूजा ते. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता इथे बघा पूजा वगैरे झालेली आहे, म्हणजे अष्टगंध सगळ्या देवांना हळद कुंकू वगैरे लावून झालेलं आहे. आणि आता इथे आता नवरात्र सुरू होत आहे, तर 9 दिवस मी अखंड दिवा लावणार आहे देवासमोर. तर त्याच्यासाठी स्पेशली ही वात बघा वेगळी आणलेली होती मी, पिळा मारलेली अशी वात आहे, खूप मोठी वात होती ही, इथे तुम्हाला साईडला व्हिडिओमध्ये दिसत असेलच.
हे बघा इथे ओपन करते मी ही वात खूप मोठी होती आणि हा दिवा चांगला आहे बऱ्यापैकी भरपूर असं तेल राहतं. हा पण मी दिवा मम्मीकडूनच आणलेला होता, कारण त्याच्यावर झाकण पण आहे लावण्यासाठी. फॅन वगैरे आपण लावतो कारण 2च रूम आहेत, तर फॅन वगैरे आपण लावणारच हॉलमध्ये झोपताना वगैरे, तर दिवा विझू नये यासाठी मी ते इथे तुम्हाला साईडला दिसत असेल समईच्या पुढे त्याचा तो काय म्हणतो झाकण आहे, वारा वगैरे लागू नये त्यामुळे. तर इथे गुंडाळताना बघा तुम्हाला दिसत असेल किती मोठी वात आहे ही, आणि स्पेशली अखंड दिव्यासाठी ही वात आहे. असा पिळा मारलेला आहे त्या वातीला, आणि म्हणजे खूपच मोठी वात होती ही. पूर्ण दिवाच भरून गेला होता माझा या वातीमुळे. आणि त्याच्यानंतर आता चला दिवा लावूया आणि बाकीची जी पूजा आहे ती कंप्लीट करून घेऊया. आता इथे दिवा लावून झालेला आहे बघा, त्याच्यावर झाकण मी नंतर ठेवेन. आणि ह्या आपल्या स्वामींच्या पादुका आहेत ज्या मम्मीकडे होत्या, म्हणजे मीच घेतलेल्या होत्या या, तर तिथे मीच पूजा करायचे. पण आता मम्मी म्हटली की माझ्याकडून काही होणार नाही, त्यामुळे तूच घेऊन जा. त्यामुळे मूर्ती आणि पादुका ह्या आम्ही आणल्या होत्या मम्मीकडून, आणि त्या पंधरवड्याच्या काळामध्ये आणलेल्या होत्या. तेव्हा मी काय स्थापना केली नव्हती, तर आज म्हटलं दिवस घटस्थापनेचा छान आहे, त्यामुळे आज मी पादुका आणि मूर्ती स्थापन केलेली होती, आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण स्थापन केलेली होती देवाऱ्यामध्ये माझ्या. तर इथे बघा अष्टगंध मी थोडं हातावर हे करून घेतलेलं आहे, आणि ते पादुकांना इथे लावते. तर पादुकांची पण चला पूजा करून घेऊया आपण. आणि त्यानंतर इथे तांब्यामध्ये बघा स्वामींसाठी पाणी मी ठेवणार आहे. तांब्या आणि त्याच्यावर वाटी ही आहे, तांब्याची आहे. तर ते पाणी मी आपल्या स्वामींसाठी ठेवणार आहे. तर याला मी हळद कुंकू लावून घेतलेला. अष्टगंध लावायचं विसरले, फक्त हळद कुंकू मी इथे लावलेलं होतं. तर अशा प्रकारे पूजा माझी संपूर्ण झालेली आहे. तर चला आता फुलं वगैरे मी वाहून घेते आणि नंतर फायनल लूक मी दाखवते. आणि आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर माझं घर अर्ध कंप्लीट झालेलं आहे. तुळस बघितली तुम्ही तर सुरुवातीला बघितली असेल, ती लावलेली होती, आज मी आणलेली होती. आणि त्याच्यानंतर घराला सॉरी मस्त असं तोरण लावलेलं आहे मी, आणि हे लटकन मस्त असे लावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर देवारा पण माझा पूर्ण झालेला आहे, म्हणजे नवीन देवारा तर घेतलेला नाही आहे, पण बाकी देवारा सेट झालेला आहे माझा. तर अशापैकी पूजा केलेली होती मस्तपैकी आज मी. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली हा संध्याकाळी मी शूट केलेला आहे. तर आता नवरात्र सुरू झालेली आहे. घटस्थापनेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर नवरात्र सुरू झालेली आहे, तर नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची देवीची उपासना करणं, तिची सेवा करणं खूप चांगलं असतं. त्यामुळे इथे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ मी पूर्ण करणार आहे. तर इथं मी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला सुरुवात केलेली होती. तर बघा इथे जी लहान मुलगी सकाळी आलेली होती, तिचं आता मी जेव्हा संध्याकाळी वाचायला बसले होते पाठ करण्यासाठी, तेव्हा पण ती आली. कॅमेरा बघून ती येत होती, मी आय थिंक सो. तर इथे बघा मी वाचत होते, तर माझ्या शेजारी येऊन बसलेली होती. थोडा वेळ बसली, बघितलं आणि मग नंतर उठून निघून गेली. उदयोत्सव श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता. तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला होता. तर आजची ही पूजा कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.